आओ लोगो जगत के चले धम्म के पंथ। इस पथ चलते ज्ञानी जन इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ। कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। आजची प्रवर्णा पौर्णिमा आहे. 3 महिन्याचं अध्ययन झालं. महान कठीण अशी अवस्था असते ही. एकत्र थांबणं खूप कठीण आहे. आणि ते 3 महिन्यापर्यंत थांबणं किती कठीण आहे बा. शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करणं त्याही पेक्षा कठीण आहे. स्वतःला जाणणं खूप कठीण आहे. अंतर्मनाची तपश्चर्या करणं खूप कठीण बाब आहे. म्हणूनच या ठिकाणी जे कठीण तपश्चर्या करतात, या पौर्णिमेच्या दिवशी जाणीवपूर्वक उपासक लोकही सुद्धा खूप मेहनत घेतात. खूप मेहनत घेतात. आणि भगवंताच्या आदेशाचं पालन करणे आणि भिक्षूंना तशा प्रकारची कठीण अवस्था प्राप्त केल्यानंतर कठीण चिवरदान करणे हे खूप कठीण बाब आहे. खूप कठीण बाब आहे. शिवण्यापासून कपड्यापासून त्याचा नियम, शील पालन, उपोषण ह्या एकत्र गोष्टी करून त्याला शिवणे फार कठीण आहे. तोच व्यक्ती परिधान करू शकते की जी कठीण अवस्था प्राप्त करत असताना श्रद्धावान लोकांनी कठीण अवस्थेतून शिवलेलं वस्त्र चिवरदान हे ते लोक करत असतात. भविष्यामध्ये बुद्धभूमीला आपण श्रद्धापाल भंतेजीचा वर्षवास आहे. कठीण अवस्थाची आपण एक अवस्था प्राप्त करून घेऊ. लोकांना आव्हान आपण करू. हे सगळं कर्तव्य कशासाठी? तर शील पालन करण्यासाठी. शील पालन करणं फार कठीण आहे.
खूप कठीण आहे शील पालन करणं. उल्लंघन करणं तर कोणालाही जमेल ना. हे असं करू नको, तसं कर, शिव्या दे, लोकांचा अपमान कर, सहज आहे, सहज. पण आवर घालण्याचं म्हटलं तर खूप कठीण बाब आहे. शील पालनाचाच महत्वाचा मार्ग आहे. म्हणून जगाच्या पाठीवर जेवढे काही संप्रदाय आहेत, जेवढे काही धर्म स्थापित आहेत, यांना शीलाच्या संबंधी काही घेणं देणं नाही आहे. शीलाचं काही आवश्यकता नाही आहे. शील कशासाठी? तर शील समाधीसाठी आहे. समाधी कशासाठी आहे? तर प्रज्ञेसाठी आहे. प्रज्ञे कशासाठी आहे? तर विमुक्तीसाठी आहे. शील पालन करणं हे खूप काळाची गरज, कारण शील पालन करतो तर आपलं जीवन सुखी ठेवण्यासाठी. हे एकमेकावर दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत, शील समाधी. जो जो शील पालन करण्याचं धाडस करतो, जो जो शील पालनामध्ये रत होतो, जो जो शील पालनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अवस्थेत असतो, त्याला सहज समाधीचा मार्ग सापडतो. शील समाधी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शील आणि समाधी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण एकमेकाला जर घासल्यात तर त्याच्यातला सगळा मळ निघून जातो. आंघोळीला बसतो का नाही आपण? आंघोळीला बसल्यानंतर पायावरचा मळ काढायचा असेल तर काय करतो? एक पाय दुसऱ्या पायावर घासतो की नाही आपण? शील आणि समाधी तसं आहे. शील समाधीला घासली पाहिजेत. समाधी शीलाला घासता त्यावेळेस प्रज्ञा प्राप्त होते, म्हणजे मल निघून जातो. शीलाचा मार्गच तो आहे की मनुष्याला उच्चतम सुखी जीवन जगण्यासाठी याची नितांत गरज आहे. ज्यांना ज्यांना दुःखी जीवन जगायचं असेल ते शील पालन करणारे लोक नाही आहेत. अमुक झालं दुःखी झाले, तमुक झालं दुःखी झाले. शील पालन करणारी व्यक्ती दुःखी होत नाही, संयमित राहते. आणि संयमातूनच ह्या सगळ्या गोष्टी दुःखाला मुक्त केल्यासाठी हा मार्ग बुद्धाने शिकवलेला आहे. म्हणून बुद्धाने ज्या सगळ्या गोष्टी बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवल्यात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर अनंत उपकार केले, कारण बुद्धाचा मार्ग आपल्याला दाखवला. जर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्गच दाखवला नसताना तर काय अवस्था असती? मनुष्य म्हणून आपण जीवन जगलोच नसतो. म्हणून त्या महापुरुषांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याची जाणीव करत असताना आपण काय करतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी अनेक प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतो की या महापुरुषांच्या प्रती तुमचा आदरभाव व्यक्त करायचा आहे तर तुम्ही कुठल्या भावनेने आदरभाव व्यक्त करता? बाबासाहेब आंबेडकरांचे तुमच्यावर अनंत उपकार आहेत, सगळेचे सगळे बोलतात, सगळेच जण म्हणतात आमच्यावर अनंत उपकार आहेत बाबासाहेबांचे, उपकार आहेत त्यांचे, खूप ऋण आहेत आमच्यावर.
काही काही लोकांनी तर त्याच्यापेक्षा खूप मोठ्या उपमा देऊन टाकलेल्या आहेत. घेतो तो श्वास, खातो तो घास बाबासाहेबांच्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या फक्त तेवढ्या पुरत्याच नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नाही आहे. ते बोधिसत्व आहेत आणि बोधिसत्वांचं हेच लक्षण आहे. बोधिसत्वाचं हेच लक्षण आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि बोधिसत्व कोणातही भेदभाव करत नाहीत. बोधिसत्व कोणातही भेदभाव करत नाहीत. ते मानवाच्या कल्याणासाठी करतात, मानवाच्या हितासाठी त्या गोष्टी करतात. आणि मग मानवाच्या हितासाठी करत असताना पहिल्यांदा शील पारमितामध्ये ते परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न करतात. 21व्या युगामध्ये बोधिसत्वांचं रूप जर आपण पाहिलं असेल, म्हणजे बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत, हे जर या बाबासाहेबांचं आपण जर जीवन पाहिलं असेल तर बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की या भारतामधले जेवढे काही पुढारलेले लोक आहेत, जे काही पुढारी लोक आहेत ना, हे नेते लोक आहेत ना, मी शिकलो, भरपूर शिकलो, मी विद्वान आहे म्हणून मला घाबरत नाही ते. बघा बाबासाहेबांचं किती महत्वाचं आहे. बाबासाहेब काय म्हणतात, मी खूप शिकलो, खूप मोठा बॅरिस्टर झालो म्हणून हे मी जास्त शिकलो म्हणून मी पांडित्यपूर्ण आहे, मी सगळ्याच गोष्टीतल्या परिपूर्णता साधलीत म्हणून हे राजकीय लोक किंवा पुढारले लोक माझा आदर करत नाही आहेत, मला घाबरून नाही आहेत. मला या गोष्टीसाठी घाबरतात कारण मी शीलवान आहे. बोधिसत्वच म्हणू शकतात, हे दुसरं कोण नाही म्हणू शकत. मी शीलवान आहे, माझ्या शीलाला घाबरतात. म्हणजे बुद्धाचं तंतोतंत पंचशीलाचं आचरण बोधिसत्व बाबासाहेब आपल्या जीवनात उतरवतात. पंचशीलाचं पालन, पानातिपाता दिन दाना कामेशमिच्छा मुसाचारा सुरा मेरे. आणि विशेषतः ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर स्वतः लाखो लोकांच्या समवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतात, त्यावेळेस त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जाहीरपणे सांगतात की आजचा उपवास दिवस आहे, म्हणजे अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करण्यासाठी आणि अष्टशिलाचं पालन करण्यासाठी मी सज्ज आहे. कालची अशोका विजयादशमी झाली का नाही? 24 तारखेला त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं अनुपरिवर्तन केलेला, धम्मचक्र अनुपरिवर्तन केलं. कारण बोधिसत्व आहे. बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, सम्यक संबुद्धाने केलं, त्याचीच नांदी करून तेच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं तत्व जसंच्या तसे आचरणात आलं. कारण बाबासाहेब आंबेडकर हे जाणीवपूर्वक सांगतात, मी सुद्धा श्रावक संघातला आहे. आणि जेवढे श्रावक संघातले येतात ते अनुपरिवर्तन करत असतात, सम्यक संबुद्धच असतात की ते फक्त प्रवर्तन करत असतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, धम्मचक्र अनुप्रवर्तन केलं. बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन कधी केलं? आषाढी पौर्णिमेला. आणि बाबासाहेब आंबेडकर आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन पौर्णिमेमध्ये बाबासाहेब किंवा भाद्रपद पौर्णिमेमध्ये बाबासाहेब करतात. म्हणजे 3 महिन्यानंतर तसा जर विचार केला तर आषाढी पौर्णिमेपासून 3ऱ्या महिन्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अनुप्रवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करतात आणि लोकांना सांगतात. आणि बुद्धांनी मानव जीवनामध्ये शीलवान झालं पाहिजेत यासाठी हा प्रयत्न पूर्ण करत असताना
बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीस आहे आणि खूप मोठा डायबिटीस आहे. चालता येत नाही बाबासाहेबांना, खाना एवढी गाठी आहे. आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की त्यांची सेवा करण्यासाठी त्या माऊलीने बाबासाहेबांशी लग्नच करून टाकलं. मी माझ्या फेसबुकवर माई साहेबांचा फोटो सेंड केलेला आहे. त्यावेळची अवस्था खूप सुंदर आहेत माईसाहेब. आणि त्यावेळेस बाबासाहेब, कारण त्या माऊलीमध्ये काहीतरी विशेष असेल म्हणून त्या माऊलीने बाबासाहेब आंबेडकरांशी डायरेक्ट लग्नच करून टाकलं. त्या डॉक्टर होत्या, MBBS होत्या. डॉक्टर मालवण कळांकडे त्या काम करत होत्या, प्रॅक्टिस करत होत्या त्या विलेपार्ल्याला. आणि मग विलेपार्ल्याला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तिथून बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह करणे, लग्न करणे काही साधी बाब नव्हती त्यावेळेस. ते कोण करू शकते? बोधिसत्वच करू शकतात, कारण शील पालन करू शकतात. शील पालनामध्ये परिपूर्णता आहेत. म्हणून सेकंड लग्न जरी बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तरी ह्या सगळ्या गोष्टी शीलामध्ये मोडल्या जातातच. आणि त्या शील पालनाच्या बाबतीत बाबासाहेब पूर्णत्वाला नेत असताना म्हणून इथे या लोकांना सांगतात की मला हे लोक घाबरत नाहीत, घाबरतात माझ्या शिलासाठी. आणि तेच महत्त्वाचं आहे, तो एक शिला. आणि मग दीक्षा घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीस आहे. आणि डायबिटीस असल्यामुळे डॉक्टर लोक तुम्हालाही सांगतात ना, ज्यांना ज्यांना डायबिटीस असेल त्यांना त्यांना सांगतात की नाही डॉक्टर लोक, दर 2-2 तासानं खा म्हणून. बरोबर आहे का नाही? 2 तासांनी खात राहा म्हणजे डायबिटीस कंट्रोल होईल तुमचा. तर अशोका विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे 11 वाजता जेवण घेतलं, संध्याकाळी अजिबात काही खाल्लेलं नाही. माईसाहेब डॉक्टर आहेत, माईसाहेब डॉक्टर आहेत. श्याम हॉटेलवर संध्याकाळी गेले. 5-6च्या दरम्यानमध्ये बाबासाहेब आंबेडकर हॉटेलमध्ये येत असताना ताट आणलं आणि बाबासाहेबाला म्हणतात की साहेब जेवण करून घ्या. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, अरे आज तर उपवासाचा दिवस आहे. आज कुठला उपवासाचा दिवस आहे? अष्टमी आहे ना. मग अष्टमीच्या दिवशी मी उपवास केलं पाहिजे. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शील मार्ग अनुसरण्यासाठी बोधिसत्व किती खंबीरपणे आहेत, बोधिसत्व आहेत. आणि त्याच बोधिसत्वाचं अंग आपण आहोत. प्रत्येकच गोष्ट तुम्हाला डायरेक्ट निसकून सांगितली पाहिजेत असा बाबासाहेब आंबेडकरांना सांगण्यासाठी वेळ मिळालेला नाही. काही काही गोष्टी अशा आहेत की डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकरांनी कृतीतून केल्यात, काय काय डायरेक्ट सांगितल्यात आणि काय काय ते सस्पेन्समध्ये ठेवल्या. बाबासाहेब सस्पेन्समध्ये ठेवत असताना ह्या गोष्टी अपेक्षित करतात की किमान तुम्ही त्याचा उलगडा केला पाहिजे आणि तुम्ही त्यानुसार वाचन आचरण केलं पाहिजेत. हा बुद्धाचा मार्ग आहे, हा विशाल धम्म आहे. या धम्माच्या नुसार तुम्ही आचरणबद्ध झाला पाहिजे. शील पालनाचाच महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे हवा आहे, ही हवा ज्या दिशेला एखाद्या झाडाला फुलं लागलेत आणि त्या हवेला, ज्या हवेच्या दिशेने जशी हवा आली त्या दिशेलाच हवेच्या दिशेला जसा त्या झाडाच्या फुलाचा गंध सुगंध दरवळतो, पण शीलवान व्यक्तीचा सुगंध हा हवेच्या विरुद्ध दिशेला जात असतो. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये लिहितात, म्हणतात, शील पालनाच्या संबंधी बोलतात बाबासाहेब. जसा एखाद्या माणसाने सुगंधित द्रवत हातात धरणाऱ्या माणसाचा देह सुगंधित होतो, त्याचप्रमाणे सज्जन माणसाची संगत करणारा अधिक सज्जन बनतो.
संगती कोणाची करायची आहे, कशी करायची आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा महत्त्वाचा बुद्धाचा अभ्यास करत असताना तिथून एक महत्त्वाची सुरुवात केली. आणि बुद्ध काय सांगतात, जर तुम्हाला सगळे लोक शील उल्लंघन करणारे लोकांचा जथा जरी असला तरी तुम्ही एकटे दिशेच्या मार्गाने चालले जा, एकट्यात सुद्धा करू शकता तरी तुम्ही श्रेष्ठ आहे. पण त्या भीडमध्ये, त्या गर्दीमध्ये, त्या लोकांच्या समूहामध्ये वास करू नका, राहू नका, कारण दुर्जन झालेले लोक असतील, है ना. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तर बुद्धांनी सांगितलेल्या जीवन मार्गाचा अभ्यास करण्यासाठी आपण तत्पर राहिलो पाहिजे. हा शील मार्गच अनुसरण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे, तरच मनुष्यजात हे सुखाने शांततेने नांदणार आहे. शीलाचे अनेक फायदे आहेत. शीलवान व्यक्ती भुकी कधी मरतच नाही आहे. शील पालन करणारे व्यक्ती. आणि शीलाला किती महत्व दिलं पाहिजे, किती महत्व दिलं पाहिजे. प्राणाहूनही जास्त महत्व दिलं पाहिजे शीलाला, प्राणाहूनही सुद्धा. ज्याप्रमाणे एखादी गाय आहे बिचारी, आणि ती गाय, त्या गायची शेपूट आहे, त्या गायीचं शेपूट आहे, केस लागलेले आहेत. काही लोक बिचारे त्या शेपटाच्या केसावर धंदा करायला लागलेले लोक आहेत. आणि काय त्या शेपटाचे केस घेतल्यानंतर त्याला पुच्या बनवण्याचं काम केले जाते आणि स्वतःच्या हातामध्ये घेऊन ते माशा मच्छर हाकलण्यासाठी त्याचा उपयोग केला जाते. पण त्या गायला किती त्रास होतो याचा काही विचार केला जात नाही. याला शील पालन म्हणत नाही. पण ती गाय किती सुरक्षित असते. त्या गायला जबरदस्तीने पकडल्या जाते, तिचे केस कापायला, तरी सुद्धा ते केस कापू देत नाही, हलडोल करते ना. बरं काय कारण आहे ते हलडोल करण्याची, केस का कापू देत नाही? कारण तिचं शरीराचा एक जो भाग आहे, शेपूट जो हा शरीराचा एक भाग आहे, हा एक भाग सुद्धा तिच्या अंगातला महत्वपूर्ण अंगातला एक भाग आहे. कारण त्या शेपटीने सुद्धा मच्छर बाजूला केल्या जातात, डास बाजूला हाकलण्याचा एक महत्वाचा भाग केला जात असतो. प्रत्येक शरीराचा अवयवातला भाग उपयोगाचा आहे, जपल्या जाते. आणि हे जपण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बुद्ध तेच म्हणतात की प्राण जरी गेला तरी शील मात्र खंडित होता कामा नये. श्रीलंकेचे 32 वर्षाचे भंतेजी नवीन भिक्षू झाला आणि भगवान बुद्धांनी शिकवलेल्या ध्यान मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेले म्हणजे गाव सोडून बाहेर गेले. आणि बुद्ध शिकवतात, काय शिकवतात? न दिलेली वस्तू स्वीकारणे म्हणजे अदिन्न दान. काय लोक बोलतात ना अदिन्न दाना, ते नाही. अदिन्न नाही शब्द आहे ते. आपण सर्रास बनवाय. काय लोकांना वारंवार बोलल्या जाते. आपण पानाची पाता शब्द आहे रे, पण लोक काय बोलतात ना, पानाची पाता. कुठून अर्थ लागत नाही त्याचा. काय पानाची पाता काय आहे? पानाती पाता. पाना म्हणजे प्राण, ती म्हणजे त्याला क्रियापद झालं. पात नष्ट करणे. पानाची पाता म्हटलं तर काय, कुठला अर्थ लावताच नाही, अर्थच नाही आहे त्याचा. तशाच प्रकारचं काय लोक उच्चारण करत असताना अदिन्न दाना म्हणतात. ते अदिन्न नाही, अदिन्ना आहे. अदिन्ना
अदिन्ना म्हणजे न दिलेली वस्तू. जर तुम्ही स्वीकारत असाल किंवा कोणाचं आहे उचल्या म्हणतो ना आपण त्याला, है ना, कोणाच्या दारावर असलं चांगलं दिसलं की उचल, हे आहे का उचल, ते आहे का. काय काय लोक तर एवढे उचले असतात बाबा, मला माझा अनुभव आहे, लच उचले असतात लोक. एकदा आम्ही प्रचाराच्या मार्गावर असताना, जवळजवळ 12-13 वर्षाची गोष्ट आहे, त्यावेळेस नवीन नवीन इकडे होतो मी, या बुद्धभूमीला नवीनच होतो, ते अजूनही आठवण येते मला. पण चांगलं आहे, माझी नियुक्ती इथं झाली, मला बरं वाटलं. मलाही माझ्याही जीवनातलं असेल काहीतरी पुण्य म्हणून झालं. आम्ही प्रचाराला गेलो. कुठं गेलो? मंगरुळपीठला गेलो होतो आम्ही एकाला भेटायला. एक चांगला माणूस होता बिचारा, पण पळदीला वळण सफळ इंद्रियाशी त्याच्या चित्ताला वळण पडलं होतं उचल्याचं. आम्ही चहा प्यायला एका ठिकाणी हॉटेलवर थांबलो, गाडी उभी केली, बसलो, थांबलो. तर संयोग झाला की त्या हॉटेलवाल्याने जो बेंच ठेवला होता ना, तो बेंच ठेवला तर त्याला नवीन स्क्रू लावले होते, नट बोल्ट लावले होते त्याला, नट बोल्ट नवीन, म्हणजे नवीन, एवढेच चांगले वाटत होते, चांदी सारखेच. हा बसल्या बसल्या याला काढला नाही, टाकला खिशात टाकला. आणि आम्ही 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर तो मला म्हणतो, भंतीजी हे घ्या. म्हटलं काय? नट. म्हटलं नटाचं काय करू मी? म्हटलं राहू दे तुम्हाला गाडीत, फेक तिकडे. माझे विचार आलं, मला काय काम आहे, त्यालाही काम नाही, मलाही काम नाही, मला काय त्याचं काय काम आहे? गाडीला कुठं लावता येईल का? गाडीला कुठे लागते का? तो नाही लागत. मग मी त्या नटाचं काय करू? आणि मला म्हणते की तुम्हाला ठेवा नट हा. बरं, त्या नटाची किंमत काय असेल? लय हार्डली 5 पैसे. तसे तर 1 रुपयात काहीतरी 10-15 आले असतील, ते त्याची 5 पैशाची किंमत कमी असेल त्याची, बरोबर ना? पण मानसिकता कशी आहे? ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी वाटत असल्या तरी मात्र शील पालनाच्या साठी खूप महत्वाच्या असतात. किती सावधगिरीनं जगलं पाहिजे आपण, यासाठी हे सगळं गोष्टी केल्या पाहिजे. बरं, हे कोण करू शकते? जो अजिबात देत नाही तोच करू शकते. आलं लक्षात? जो देत नाही ना तोच घेण्याची लालसा जास्त करत असतो. म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एवढं शुद्ध आचरण करण्यासाठी परिस्थिती निर्माण केला पाहिजे की कधी तुमच्या चित्तामध्ये नाही तुम्हाला देता आलं तरी हरकत नाही, पण तुमच्या हयातीमध्ये तुम्ही मानसिकता तरी, मनाच्या चित्ताची अवस्था तरी अशी केली पाहिजे की मी देतो, मी दान करतो. मी दान कर्म केलं पाहिजे. दान करण्याची मानसिकता असलीच पाहिजे. बुद्धाच्या हयातीमध्ये असे काही लोक होऊन गेलेत ना, शील पालन करणारे, बुद्धाने शिकवले, काही पण दान केलं, काही पण. त्याच्या समजा एक उदाहरण म्हणून आहे, श्रावस्तीच्या बाजूचं एक उदाहरण आहे. एक ब्राह्मण कुटुंब होतं. ब्राह्मण कुटुंब आहे, ते ब्राह्मण कुटुंब आहे, पण शील पालन. ब्राह्मण कोण? मी या आताच्या पंड्या पुजाऱ्या या ब्राह्मणाची ब्राह्मण नाही बरे, हे ब्राह्मण नाहीये. हे तर सगळे विकृती निर्माण करणारे लोक आहेत. जर तुम्ही ब्रह्मजाल सूत्र वाचलं तर त्या ब्रह्मजाल सूत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणाची व्याख्या केलेली आहे. आणि वसल सूत्रामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने म्हटलं. आणि सर्वात महत्वाचं आहे की भगवान बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं, सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालं, ते सम्यक संबुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 5व्या आठवड्यामध्ये अजपालंग वृक्ष आहे, पठमंग है ना, द्वितीयं च तृतीयं चतुर्थं पंचमं छठमं सप्तमं
हे राजा येतन वगैरे जे मार्ग आहेत, 7 मार्ग आहेत, 7 आठवडे जे भगवान बुद्धांनी काढले, त्या 5व्या आठवड्यामध्ये अजपाल वृक्ष आहे. बुद्धगयाला जर गेलात ना तर पायऱ्याहून उतरत असताना तिथं एक बोर्ड लागला आणि त्या पायऱ्याच्या खालीच लिहिलेला आहे अजपाल वृक्ष. 5 आठवडे झाल्यानंतर 5व्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध तिथं सम्यक संबुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बसले आणि सगळीकडे लाईट पेटले ना, सगळीकडे एवढा प्रचार आणि प्रसार झाला आणि सगळेचे सगळे. मग या बामणाला त्या बामणाची तेच अवस्था होती. त्या काळात ते खोटे बामण होते आणि या काळात खोटे बामण आहेत. त्या काळात ब्राह्मण समाजाला गुलामीत ठेवत होते, या काळात ब्राह्मण समाजाला गुलामीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण भाई आता गुलामी कोणालाच नको आहे, कारण बोधिसत्वानी तुम्हाला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला. आता परतंत्र्यात तुम्हाला रस वाटत नाही. ही बोधिसत्वाची शिल्पारामिता आहे. किती म्हणू द्या लोकांना, काही पण किती काय करू द्या. काय काय लोक म्हणतात हे असं बदलणार, तसं बदलणार, अमुक बदलणार, तमुक बदलणार. या गोष्टी मलाही सुद्धा कधी कधी विचार होतो की किती भयानक परिस्थिती होते. अरे पण हे बुद्ध शासन आहे ना, आणि बुद्धाचं सांगणं आहे. काय बुद्धाचं सांगणं आहे? ही तर देवदत्तांची पिल्लावळ आहे. मग ही देवदत्ताची पिल्लावळ. अरे देवदत्त जसा मातीत गाळला गेलेला आहे, तसे हे सुद्धा देवदत्ताची अवलाद मातीत गाळल्या जाईल ना. फक्त एक आहे की बुद्धाचे आपण पुत्र बनलो पाहिजेत. यासाठी सगळ्यांना एकवटून बोधिसत्वाने सांगितलेला बुद्ध शिल्पालनाच्या माध्यमातून आपल्याला एकवटून आलं पाहिजे. ते नाही होत ना आमच्याकडून. बाबासाहेबांनी डायरेक्ट शिल्पालना किती महत्व दिला याचा विचारच करत नाही आहे. त्या 5व्या आठवड्यामध्ये त्या लोकांचं पित्त खवळलं आणि सांगतात अरे आम्ही ब्राह्मण, आम्हाला ज्ञान प्राप्त होते. हे कोण? हा कोण? क्षत्रिय आहे. त्यांनी डायरेक्ट बुद्धाची म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाची कुंडलीच बाहेर काढली ना. हा कोण आहे, कुठून आला, कसा आला, काय आला, कसा आहे, कसा आहे. हा तर क्षत्रिय आहे. आणि मग क्षत्रियाला कसं काय ज्ञान प्राप्त होईल? आणि मग झाले त्यांनी पहिल्यांदा जे अंग येत गमछा, म्हणजे गमछा म्हणजे तुम्हाला समजा गमछा म्हणजे काय? उपरणं, दुपट्टा है ना, अनेक शब्द आहेत त्याला. दुपट्टा. त्यावेळेस ते दुपट्टे कोण वापरत होते माहिती आहे तुम्हाला? कोण वापरत होते त्यावेळेचे? फक्त दुपट्टे वापरत होते बुद्धिमान लोक, पंडित लोक. आता तर प्रत्येकाच्या खांद्यावर देतात. महापंडित झाले तुम्ही लोक, आहे का नाही? एक आमचा कार्यकर्ता आहे, बिचारा आला का नाही काय माहित नाही. ते काही असो पण उपरणं दुपट्टा चांगलं पाहिजे आपल्याला. त्यांना आम्ही बरोबर काय नाही नाही हे पाहिजे. अरे नाही नाही कशाला पाहिजे? खांद्यावर पाहिजे. काय त्याचा अर्थ काय? अर्थ काय माहीतच नाही अर्थ. आणि आताचा जर दुपट्ट्याचा अर्थ असा ठेवला तर काय करतील? तर डोक्याला बांधायला करतील, मुळा आहे म्हणून बांधतील, आहे का नाही? पण त्यावेळेची बुद्धाच्या हयातीतली अवस्था जी होती ते खांद्यावर उपरणं वाटतं. ते एक विद्वानाचं, एक पांडित्य पूर्ण माणसाचं लक्षण होतं. त्यासाठी ते दुपट्टा उपरणं ते ठेवत होते, है ना. मग त्या उपरणं करत होते. मग त्याच्यात एक होतं त्यांचं, एक त्याच्यात एक लक्षण होतं त्यांचं. काय माहित आहे का? त्यांना जर काही वादविवाद करायचा असला की ते खांद्यावरच काढत होते आणि झटकत होते असे, आहे का नाही? जसेच्या तसेच. आमच्या तो एक कार्यकर्ता आहे त्याच्यात लक्षण तसेच आहे. डायरेक्ट असं झटकलं, अरे अरे काय आहे ते तर ऐकण्याच्या काय माहित नाही ना. ऐकूत घे, फक्त उडवण्याच्याच कामाच्या गोष्टी करतात का? त्यावेळेस ते असे उपरणे बाहेर म्हणजे असे जे बाहेर झटकत होते किंवा असे उडवत होते ना, तर याचा अर्थ असा की काहीतरी वाद होत आहे. आणि काहीतरी वाद होत आहेत म्हणजे इथं चांगल्या तत्वावर लोक येऊन बसलेत असा त्याचा सांकेतिक अर्थ होता. आता तो सगळा इथं मोडला गेला असो. आणि मग त्याने ते उपरणे आले. एक नाही, 10 नाही, 100 नाही, 500 ब्राह्मण आले. किती? एक नाही 500 ब्राह्मण आले. 500 कुठे आले?
अजपाल वृक्षाच्या खाली. अजपाल, अज म्हणजे माहित आहे का? अज म्हणजे मेंढर. अज म्हणजे त्या काळाचे शब्द, पाली भाषेतले शब्द आहे. पाल म्हणजे पालन करणारा. आताच्या भाषेत त्याला आपण म्हणू धनगर. बरोबर आहे ना? शब्द बघा किती भले. मेंढांचं पालन करणारा कोण? आता धनगर आहेत ना. जातीवाचिक शब्द झाले किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहे ना. त्यावेळेस त्याचा अजपाल. मग ते अजपाल काय करत होते? अजपाल वृक्ष म्हणत होते त्याला. अजपाल वृक्ष म्हणजे काय? तर मोठा वृक्ष होता, म्हणजे ओढाचं झाड होतं मोठं, खूप मोठं वडाचं झाड होतं. आजही सुद्धा काय काय नदीच्या किनारे किंवा गावाच्या बाजूला काय काय उन्हाळ्याच्या दिवशी गुरं म्हणा किंवा बकऱ्या म्हणा त्या झाडाखाली आणतात का नाही? मग त्याला तुम्ही काहीतरी नाव देत असाल आहे ना. काही लोक नाव देत असतील त्याला, आहे की नाही? पण त्यावेळेस ते सगळेचे सगळे त्या तिथल्या परिसरातले, जे तो परिसर आहे बुद्धगयाचा, त्या परिसरातले लोक सगळेचे सगळे जे काय मेंढपाळ होते ते दुपारच्या सावलीला त्या झाडाखाली तिथं मेंढरा आणून ठेवत होते, थांबत होते. मग नंतर संध्याकाळच्या वेळेला ते घेऊन जात होते. म्हणून त्याला नाव दिलं होतं की अजपाल वृक्ष. ते लोक म्हणत होते इथं सगळे बकऱ्या मेंढर थांबवणाऱ्याचं जागा आहे, ते वृक्ष आहे. त्या खाली भगवान बुद्ध थांबले होते. हे लोक आलेत ना, 500 ब्राह्मण आले. आणि 500 ब्राह्मण आल्यानंतर उपरने फेकतच आले, तुला कसं काय ज्ञान प्राप्त होणार? केली भयसबाजी सुरू, वाद विवाद सुरू केला. बुद्ध म्हणतात ते तुमचा वाद आणि विवाद तुमच्याकडे, मला काही घेणं नाही. ते म्हणले आम्ही जातीनं ब्राह्मण आहोत. आम्ही कोण आहोत? आम्ही जातीने ब्राह्मण आहोत. आम्हाला ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. तुला कसं काय झालं? ते म्हणले तुम्ही जातीनं ब्राह्मण व्हा का काय, पण कर्मानी ब्राह्मण व्हावं लागते. न जच्चा वसलो होती न जच्चा वसवी ब्राह्मणो, कमना होती ब्राह्मणो कमला वसो होती कमना होती ब्राह्मण. जातीनं ब्राह्मण होत नाही, कर्मानी ब्राह्मण व्हावं लागते. कर्मानीच तो वसल होतो, कर्मानीच तो दुर्जन होतो आणि कर्मानीच तो ब्राह्मण बनतो. बुद्धाने त्याच वेळेस पहिल्यांदा या ब्राह्मण लोकांचं खंडन करून टाकलं. जातीनं ब्राह्मण नाही, कर्मानी ब्राह्मण होते. आणि याच कर्माला धरून मी सदैव म्हणत असतो की ब्राह्मण. इथे तर जातीच्या ब्राह्मणाचे आता जास्त अलीकडे या 8-10 वर्षात तर जास्तच पीक आलो ब्राह्मणाचं. डायरेक्ट बोलायला लागले लोक, आम्ही ब्राह्मण, आम्ही ब्राह्मण, आम्ही अमुक, आम्ही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, RSS ह्या सगळ्या गोष्टी दूरच्या होत्या. माझ्याकडे डायरेक्ट RSSचा संतोष चव्हाण म्हणून यवतमाळचा, तो अकोल्याचा निरीक्षक आहे, तो माझ्याकडे इथं आला आणि मला म्हणते की फक्त तुम्हाला बघायचं होतं, मला काही नाही. तुमचं नाव लय ऐकलं मी, लय नाव ऐकलं तुमचं मी, तुम्हाला फक्त बघायचं होतं. आला, नमस्कार केला त्यांनी, पाय पडला. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की मी RSSचा अकोल्याचा निरीक्षक आहे. त्याला म्हटलं तुझं नाव काय? म्हणजे संतोष चव्हाण. तू कुठला? तर म्हणे मी यवतमाळचा. संतोष चव्हाण कोण? हा तांड्यावरचा, हा तांड्यावरचा, हा अकोल्याचं निरीक्षण करते. म्हणजे हे जाळं पसरवलं, तुम्ही किती जाळं पसरवा त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. बुद्धाचा कर्म सिद्धांत हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या कर्म सिद्धांताच्या नुसार आपण चाललं पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे सगळेचे सगळे मला जे घाबरतात, मला घाबरत नाही, माझ्या विद्वत्तेला घाबरत नाहीत, माझ्या शिल्पालनाला घाबरतात. या एकाही ब्राह्मणाकडे शील नाही आहे. हे सगळे भ्रष्ट लोक आहेत, यांचा उद्रेक होणार. आणि हे ज्याप्रमाणे एखादी मशाल धडधड धडधड पेटते आणि नंतर राख होते, पुन्हा ज्वलंत होत नाही, तशा प्रकारची यांची अवस्था येऊन पोचलेली आहे. तुम्ही उतावीळ होता कामा नये. तुमची संगता एक संगतता होणे हे काळाची गरज आहे. असो, हा एक भाग आहे तो वेगळा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बुद्धाने शील महत्वाचा आहे. ब्राह्मण कोण? तर कर्माने ब्राह्मण व्हावं लागते.
कर्माने ब्राह्मण कशाला, काय कर्म सांगितले जाते, तर कर्माने ब्राह्मण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपण प्रयत्न करायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला नैतिक दृष्टिकोनातून वाटचाल करावं लागेल, आचरणबद्ध व्हावं लागेल आणि वारंवार बुद्धाचं जीवन चरित्र आपल्याला वाचावं लागेल. तरच खऱ्या अर्थाने आपलं सगळ्यांचं कल्याण होण्याचे मार्ग होईल, अन्यथा काही होणार नाही. ही जी एक महत्वाची शिकवण बुद्धाने शिकवलेली आहे, ही जी शिकवण बुद्धाने शिकवली त्याचंच एक महत्वाचं अंग बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी हयातीमध्ये सांगितलंय. आणि 19व्या शतकामधला हा महापुरुष आमच्या सगळ्यांचा एक आदर्श झाला, बोधिसत्व झाला. या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाचा मार्ग आपण किती उद करतो याच्यावर अवलंबून नाही. बुद्धाचा मार्ग किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव किंवा त्यांच्या घोषणा करणे एवढ्यावर अवलंबून नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर की जय हो, बुद्ध की करुणा हो, एवढं बोलून नाही जमत. साक्षात आम्हाला या बुद्धाच्या मार्गाने आणि बोधिसत्वाने शिकवलेली शिकवण जशीच्या तशी आचरणात आणावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने या महापुरुषांच्या उपकाराची जाणीव आपण करतो आणि आपला विकास करून घेतो. आणि प्रत्येक माणसाला बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य देण्याचं एक मार्ग मोकळा करून टाकला. त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे पाहिलेलं नाही, स्वतःच्या कुटुंबाकडे नाही पाहिलं त्यांनी. एकुलता एक मुलगा होता आणि त्यांना त्या मुलाकडे पाहिलं नाही त्यांनी. समाज महत्वाचा होता. जो बुद्धाच्या मार्गाने चालतो त्याला समाजच प्रिय होतो, कारण त्याला माहित आहे की मी शील पालन करतो तर माझं सगळे हे सत्कर्मी त्या महापुरुषांच्या मार्गाला लागलं पाहिजे की जे सगळेचे सगळे समाजासाठी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला माझ्या समाजाचं उत्थान करायचं आहे, मला माझ्या समाजाचा विकास करायचा आहे, त्यासाठी मी काही जर झालं तरी हरकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताच्या लेवलवर जर बाहेरच्या देशातल्या लोकांनी जर मला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर बाबासाहेब म्हणतात मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा भारतीय आहे. पण भारताच्या अलीकडच्या लोकांनी जर काही विचारलं की तुम्ही कोण आहात, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला गर्व आहे की मी महार समाजात मी जन्माला आलो आणि त्या महार समाजाचा विकास घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी प्राणाची आहुती देण्याचं जर बाळ असेल तर मी स्वतः आहुती देण्यास तयार आहे. शील पालन करणाऱ्या महापुरुषांचे काम आहे हे, ते तिथून सुरुवात आहे. आणि हा मार्ग इथं आणत असताना बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे निर्माण केलं ते इथपर्यंत आलं आणि आपण त्याच्यावर फार मोठं चांगल्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे शील पालनाचं. म्हणून मगाशी म्हटलं की शील पालनाला एवढं महत्व दिलं पाहिजे की श्रीलंकेचे 32 वर्षाचे जे सामनेर होते त्या सामनेरांनी वैराग्य प्राप्त केलं, चिवर परिधान केलं आणि जंगलात निघून गेले. आणि बुद्धाने शिकवलं आणि बुद्धाला शिकवल्यानंतर जसेच्या तसं पंचशीला दशशीलाचं पालन केलं. पाणातिपाता, आदिनादाना, अब्रह्मचार्या, मुसावादा, सुरामेरय, नचगीत, मालागंध, उच्चासैना, महासैना, जात रूप रजत, विकाल भोजन, हे सगळेचे सगळे 8 शील त्यांनी तंतोतंत जीवनात उतरवले. समाधीचा मार्ग करण्यासाठी बसले. बुद्धाची शिकवण आहे आणि बुद्धाची शिकवण संन्यासासाठी म्हणजे भिक्षूंसाठी अत्यंत महत्वाची आहे. समाधी लोककल्याणाची तर आहेच आहे, कारण या बुद्धाची समाधी जशी भिक्षूच्या कल्याणाची आहे तशीच लोककल्याणाची सुद्धा आहे. आणि उपासकांमध्ये आणि भिक्षूंमध्ये भगवान बुद्ध फारसा फरक करत नाहीत. जर तुम्हाला समजून सांगायचं झालं असेल तर फरक केवढा एक करतात बुद्ध
की ज्याला लवकरात लवकर मुक्ती म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी काषाय वस्त्र परिधान केलं पाहिजे. समाजाशी जरी तुमची बांधिलकी असली तरी मात्र समाजामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाले नाही पाहिजेत, याची खबरदारी घ्या. आता समाजामध्ये इन्व्हॉल्व नाही झाले पाहिजे म्हणजे नेमकं काय नाही झालं पाहिजे? गोंधळातले शब्द आहेत ते. ज्या व्यवहारिक दृष्टिकोनातल्या गोष्टी आहेत त्या व्यवहारिक दृष्टिकोनातल्या गोष्टी भिक्षून करता कामा नये, म्हणजे समाजमध्ये इन्व्हॉल्व होता कामा नये. पण समाजाशी नाड तोडता येत नाही, कारण समाजावरच भिक्षू अवलंबून आहे. पौर्णिमेच्या दिवशी आज किती पुण्य केलं आपण, उभ्या राहिल्यात, पायातलं पायदन केलं बाजूला, डबे असतील, जे काय साधन असेल त्या साधनात तुम्ही जे काय तुम्ही जेवण बनवलं ते जेवण ठेवलं, भंती जे आले शारिकाला सुरुवात केली, किती श्रद्धेनं वाढलं तुम्ही माहित आहे. आणि मी कधी कधी हा विचार मी करत असतो की आपण किती एका विचाराचे, म्हणजे जर पुढचा आध्यात्मिक दृष्टिकोनातला जर भाग केला तर आपण किती भाग्यवान लोक, कुठेतरी आपला एक संघ असणार आहे. म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. दुसऱ्या विहारात गेल्या का तुम्ही? नाही आहे, इथं चालेत ना. म्हणजे आपण कुठेतरी चित्ताच्या माध्यमातून कुठेतरी एकत्र असू, है ना. काय ना काय बांधिलकी आहे ना आपली. एवढेच लोक आलेत का नाही? त्यापैकी एवढे लोक तर आलेत, पण जे जे काय आहेत ना, काय लोक इथं शरीराने येतात पण चित्ताने फार लांब असतात, रिकामे धंदे करत बसतात. हे करा, ते करा, अमुक करा, तिकडे जा, हे करा. कमी लोक असतात म्हणे. पण ज्यांना मी अगदी दर पौर्णिमेला हे ऑब्झर्व करत असतो की प्रवचन ऐकण्यासाठी जो काय वर्ग जो आहे तो थांबतो, पण बाकीचे जाणीवपूर्वक मी बघतो की शरीराने जर बघितलं ना मी, तर कधी कधी सुंदर असे रूपवाती माता भगिनी असतात, खूप सुंदर असतात बिचाऱ्या, धम्म रस घेण्यासाठी बिलकुल उत्सुकता नाही त्यांच्या. सौंदर्य खूप आहे बिचाऱ्या, त्यांना कळत नाही की हे सौंदर्य हे काय नष्ट होणार आहे म्हणून माहित नाही आहे. खूप रूपवात आहे. काय माणसं एवढे येतात की बापरे, खूप मोठे मोठे माणसं की त्याची कल्पना आहे. काय माणसांकडे 50-50, 60-60, 70-70 लाखाचे 4 व्हीलर घेऊन येतात, इथे 4 चाकी गाडी घेऊन येतात, उतरतात, पण विहारात जात नाही. त्यांच्या पायात बूट, ॲपलचा फोन, 80, 1 लाख, 1.5 लाख रुपयाचा फोन है ना, आणि इथून फोडल्या जाते. बरं बोलतात काय, एवढ्या अर्वाच्य शब्दात बोलल्या जाते की त्यांना कळत नाही की बुद्धाची भूमी आहे इथे, आणि इथं आल्यानंतर कदाचित अहंकाराला थोडासा विसर्जितपणा केला पाहिजे, तिथं नतमस्तक झाला पाहिजे. बिलकुल केला नाही. अरे तुमच्या प्रॉपर्टीला काय तुम्ही चाटणार आहात? शीलपालन नाही ना. आणि मग अशा लोकांची जरी देखणे असले, जरी संपत्तीवान असले, तरी यांच्या इंटरनल लाईफ मध्ये जर आपण घुसलात ना, जर ते ऑब्झर्व केलं ना, तर यांच्यासारखे दुःखी हेच आहे. एका माणसाकडे गेलो मी, मुंबईची गोष्ट आहे. एवढी प्रॉपर्टी आहे की विचारू नका, हात झालं. आमंत्रण केलं की नाही, भंतीजी तुम्हीच पाहिजे मला. म्हटलं बरं मीच पाहिजे. तुमच्या हाताने पूजा करायची. म्हटलं बरं पूजा करायची. माझ्या हाताने पूजा घेतली तर काय होईल काय म्हणते. पूजा पाठ झाला. दान किती दिलं त्यांनी? मावल्यानं तुम्ही लय महान आहात, तुम्ही लय महान आहात. तुमच्या इमाने इतबारे काही महिलांनी मी बघितलं, कोणी 500 दिलेत, कोणी 100 दिले, कोणी 50 दिले. ज्यांना पेलेल, ज्याला झेपेल, ज्याचं पात्र जेवढं आहे, पात्रानुसारच या गोष्टी आहेत ना. काही महिलांनी 20-20 रुपये दिले, एका मागून तर 10 रुपये दिले. म्हणजे एक आहे की याच्यावर नाराजी काहीच नाही, तुम्ही तुमच्या मताने दिलेले आहे. खूप चांगलं काम केलं तुम्ही. मला बोलावून तिनं सांगितलं, काय तिथं गेलं म्हणजे मला विचारतो दान किती द्यायचं. मी माझा स्वभाव थोडा हट काय, म्हणलं तू किती देतो सांग. म्हणजे दान तुम्ही सांगा ना किती देऊ. 2दा झालं, 3रा झाला, किती देऊ सांगा.
त्यांना म्हटलं तुमचं पात्र एवढं छोटं आहे की तुमच्याकडे मला दान देण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे तुमच्याकडून मला अजिबात दान नको आहे. झाला ना गरम बाबा, गरमच झाला. ते म्हणजे असं कसं बोलता, 1.5 कोटी रुपयाचं घर घेतलं म्हणे, त्याचा पूजा तुमच्या हाती ठेवला. किती कोटी रुपयाचं? 1.5 कोटी रुपयाचं. म्हटलं बरं, मग 60 लाख रुपयाची गाडी आहे म्हणे, BMW माझ्याकडे. बरं म्हटलं, मग मुलगा आहे मुलगी आहे, ते प्रॉपर्टीतच गणलं बरं त्यानं, ते प्रॉपर्टीतच आणलं त्यानं, हे प्रॉपर्टीच आहे. हाय ते मुलगा आहे मुलगी आहे. म्हटलं या मुलाची मुलाचं मुलीचं किती किंमत आहे, किती किंमत आहे? गण प्रॉपर्टीत आणलं तू ना, मग किती आहे त्याला सांगितलं. त्याची बायको, आता याचं पित्त खवळल्यानंतर त्याची बायको सपोर्ट करणार आहे. ते काय कर, एवढा गळा भरून अंग भरून त्या माऊलीच्या अंगावर सोनं, ते सगळ्या गोष्टी हे केलं. म्हणले काय एवढं माझ्याकडे आहे, तुम्ही बोला फक्त किती आहे. मी त्याला परत सांगितलं की मला तू दान देण्या इतपत योग्यता नाही, तुझ्याकडून मला काही नको, पूजा झाली ना, शांत बस, मी चाललो, मला काही नको आहे, काही नको आहे. त्याला ते वाईट वाटलं. म्हणले काय करणार? त्याची बायको काय म्हणली माहित आहे? 500 रुपये देऊन टाका. किती? 500 रुपये. त्यांना पहिल्यांदाच बोललो मी की मला 500 रुपये नको, तुमच्या अवकात नाही देण्याची, त्यामुळे मला नकोच ना, मला हे अजिबात नको आहे. मी त्यांना सांगितलं तुमच्याकडून काही नको. मी जे टॅक्सी बुक केली होती का नाही ओला, तिचे 450 रुपये झाले होते, एका इकडचे आणि दुसऱ्या इकडचे. किती रुपये झाले? आणि ते बाई किती म्हणते मला? मी त्यांना ते सांगितलं की मला येण्यालाच 450 रुपये लागले, आणि ते मी माझ्या स्वतःहून, कारण लोकांनी मला जे दान दिलं होतं त्याच्यावर मी आलो. म्हणजे ज्या गरीब लोकांनी मला 10-10 5-5 रुपये दिले, ते गोळा केले, त्या 5 रुपयाच्या बलावर मी तुझ्या घरी पूजापाठ करायला आलो. ते किती लोक महान आहेत आहे, ते लोक किती महान आहेत. तू काय विचारतो? तू विचारतो काय किती देऊ म्हणून? हा भाग नाही आहे. दान देणे हा भाग नाही. आणि मी कोणालाही म्हटलेलं नाही की मला एवढं दान द्या म्हणून, बिलकुल नाही आहे. अद्याप नाही म्हटलं मी कोणाला की मला एवढं दान पाहिजे म्हणून, बिलकुल नाही. आणि मला दान कशासाठी? अरे तुम्ही एवढं घवघवीत दान देता की त्या सगळ्या गोष्टी वाढत आहे, आणि तुमच्यासाठी आहे. मी जाणीवपूर्वक म्हणतोय, परत एक शब्द प्रयोग करतोच आज, की तुम्ही मला दान देत नाही, तुम्ही तुमच्या भविष्याच्या पिढीसाठी तुम्ही जमा करत आहात. समजलं ना? मला दिलं असतं तर मी मोठा झालो असतो ना. तुम्ही तुमचं काय केलेलं आहे? फिक्स डिपॉझिट ठेवलंय. तुम्ही जे पैसे दान करतायत ना, हे डिपॉझिट करत आहात तुम्ही. भतीजे ठेवा, भतीजे ठेवा, त्याच्यातून हे निर्माण होत आहे. हे निर्माण कोणासाठी? तुम्ही म्हातारे झाले, तुमच्या नातवाला घेऊन येताना त्यांच्यासाठी. आणि ते तुमचे नातू सांगतील की आम्ही आमच्या आजोबाने, आमच्या बापानं पैसे दिले होते, काही दान दिलं होतं, त्याच्यावर मला काय दिलं तुम्ही असं म्हणणार का? बी संगोपालला इथं 3 करोड रुपये देऊन टाकले, असा बोर्ड लिहिला कोणी? नाही दिले. हा भाग नाही आहे. हे तुमच्यासाठी तुम्ही करत आहात, आणि हे तुमच्यासाठी असंच प्लॅनिंग केलं पाहिजे तुम्ही लोकांनी की तुमच्या भविष्याच्या लोकांसाठी, भविष्याच्या पिढीसाठी तुम्ही काहीतरी बँक बॅलन्स करून ठेवणे गरजेचं आहे. आणि धम्माचं बँक बॅलन्स ठेवणं हे त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे. धम्माचं बॅलन्स करणे हे खूप महत्वाचं आहे. आज लोक येत नाहीत, मला माहित आहे. आज रोजी लोक येणार नाही तिथं. आज लोक, तुम्ही एवढेच लोक आहे. भविष्यात मी असेल नसेल, पण इथं एक असा तयार वर्ग होणार आहे भविष्यामध्ये. इथं लाखो लोक येतील, आणि पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक येणार आहेत तिथे, कारण ती सुरुवात झालेली आहे. तुम्ही जो त्याग केला, त्या त्यागातून तुम्ही जे शील पालन करण्याचं काम करता, त्या शील पालनाच्या माध्यमातून इथं शील भूमीमध्ये आल्यानंतर तुम्ही काय शिलाचे तरंग निर्माण करता. हे काय, या शिलाबरोबर तुमचा त्यागही तेवढाच महत्वाचा आहे, आणि त्या त्यागावर या सगळ्या गोष्टी होतात. मागणे नाही. 32 वर्षाचे भरतीजी जंगलात गेले, त्यांनी 10 शिलाचं पूर्ण पालन केलं, आणि ठाम निश्चय केला की मला माझ्या जीवनामध्ये काही जरी झालं, मरण आलं तरी चालेल, पण शील तुटल्या गेलं नाही पाहिजे.
ध्यान भावनेला बसला, गाव लांब आहे. ध्यानामध्ये राहत असताना एवढा ध्यानामध्ये गर्क राहिला 3 दिवस भुकी होता, काहीच नाही. त्या ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर आला त्यावेळेस त्याला कळलं की मी क्रूज झालो, माझ्या शक्ती राहिली नाही, शरीराचं काही राहिलं नाही माझ्याकडे. आता काय करणार? उठला, कसा बसा उठला तिथून. आणि गाव फार म्हणजे जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं लांब गाव आहे. कसा बसा चालत जायला लागला, पण नाही जाऊ शकला. मध्ये एक शेत आलं, त्या शेतात बघितलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबा बहरलेला आहे, पाळाला लागलेले आंबे आहेत. हा जाऊन सकाळी त्या आंब्याखाली बसला, उठताच येत नाही. त्याच्या आजूबाजूला आंबे पडले, उठता झोपला तसाच. दुपारी 12 वाजता तो त्या शेतातला मालक, त्या आंब्याचा मालक आला आणि भंतीजी पडलेले पाहिलेत म्हणून त्याने विचारणा केली, अरे भंते, तुम्ही इथं कसं काय झोपलात? त्यावेळेस ते भंतेजी म्हणतात, 3-4 दिवस झाले मला जेवण मिळालं नाही, उपाशी आहे मी. ध्यान अवस्थेमध्ये येत असताना ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. तर तो मालक हसला आणि सांगतोय की भंतेजी, तुम्ही हे जे आंब्याखाली बसला, हा आंबा माझा आहे, या आंब्याचा मालक मी आहे. आणि एवढंच कशाला, जे तुम्ही बसलात ना, झोपलात, तुमच्या आजूबाजू म्हणजे डोक्याच्या जवळ आंबे पडलेले आहेत, उचलायचा होता आणि खायचा होता. ते भंतीजी म्हणतो, अरे रे, बिलकुल नाही, गलत आहे, चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. अभिन्नदान हे शब्द त्याचे प्रखर्षाने बाहेर पडले. शिलवान माणसाचे शब्द बाहेर पडलेत ना, एकदम अवाक झाला तो. म्हणजे अरे, मी माझ्या शेतामध्ये भंतीजी येऊन सुद्धा आंब्याला हात लावत, खाली पडलेल्या आंब्याला सुद्धा हात लावत नाही. किती शिल्पालन झाले, क्रोध झाले. उठवलं भंतीजीला, आंबे चांगले आंबे काढले, आंब्याचा ज्यूस दिला, रस दिला. रस खाल्ल्यामुळे भंतीजीला तरतरी आली, शरीर जरा थकलं होतं. आणि सांगितलं, हरकत नाही भंतीजी, याच्यानंतर मी तुम्हाला दररोज डबा माझ्या घरून आणत जाईल. ते म्हणले ठीक आहे. मग तुमचं निवास कुठे आहे? तर त्यांनी सांगितलं की इथून 1-1.5 किलोमीटर आहे. त्या भंतीजीला त्या शेतकऱ्याने आपल्या पाठीवर घेतलं आणि तसे निघाले. पाठीवर भंतीजी बसल्यानंतर भंतीजींना हसायला आलं. म्हणजे ती एक देवता त्यांच्यात संचारली, तो एक भाग त्यांचा आहे. ते मुदित झाले, आनंदित झाले. आणि आनंदित झाल्यानंतर हसले. आणि हसल्यानंतर मनातले शब्द बाहेर काढले की हा माणूस तुला घेऊन नाही चालला, तू जे शिलाचं वागला ना, या शील पालनामुळे तुला घेऊन चाललेला आहे. तुझी कोण किंमत करणार आहे? माणसाची किंमत कोण करते? अरे, तुमच्यापेक्षा खूप मोठे मोठे माणसं आहेत, खूप पुढारलेले लोक आहेत, खूप धनवान लोक आहेत, खूप शरीर यष्टीनं पूर्ण झालेले आहेत. मग अशीच मी उदाहरण तुम्हाला सांगितलं ना की करोड रुपयाची प्रॉपर्टी असणारे माणसे सुद्धा खूप आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, सौंदर्य आहे. काय रूप बघितल्यानंतर मोहित होतल्या जाते, एवढं रूप त्यांना आहे. पण शील पालन नाही, त्यांना कोणी विचारत नाही. एखादा क्रूर झालेला असेल आणि तो शील पालनामध्ये जरी असेल तरी त्याच्या शीलाची किंमत, त्याचा आदर केला जातो, त्याचा सन्मान केला जातो, त्याचा खूप गवगवा केला जाते आणि तेच सगळं काम केलं जाते. भंतीजीला गेलं आणि दररोज त्याचा डबा न चुकता 11 वाजता त्या भंतीजीला जात होते समाधीच्या मागे. एक शील पालन करण्यासाठी एवढा लाभ होतो हा. आणि ते लाभाची गोष्ट आपण केली पाहिजे. प्रत्येक शील हे माणसाला पूर्णत्वाला नेण्यासाठी आहे. प्रत्येक शील हे माणसाची प्रगती करण्या इतपत बुद्धाने दिलेलं वचन आहे. हे काय अंधश्रद्धा नाही आहे. जसे की कोणी कोणाच्याही समोर, जसे कोणा देवीच्या समोर किंवा देवाच्या समोर आरती बोलावी आणि सगळं काम फिटलं असं नाही आहे. हे तत्व आरतीचे नाही आहे, हे तत्व बोलण्याचे नाही आहे, हे तत्व संधायन करण्याचे नाही आहेत, हे तत्व अंगीकारण्याचे आहेत. आणि स्वतःला परिशुद्ध करण्याचं ज्यावेळेस होतं, जो माणूस ज्या दिवसापासून शील पालनाला सुरुवात करतो तो त्याचे अधिक तरंग आहेत, अधिकचे
लेप आहेत, अधिक जे त्याच्या खिपल्या आहेत, तो काढत बसतो आणि आतून झरा सुरू होतो तो मैत्रीचा, आणि तो मैत्रीचा धरा म्हणजे शील धरा हा पूर्णत्वाला नेतो. शील पालन हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की काही जरी झालं तरी मी माझ्या अवस्थेमध्ये तसाच आहे, मृत्यू आला तरी चालेल, मात्र शीलभंग होऊ देणार नाही. मरण आलं तरी चालेल, हो दे एकदा, तर मेलं तर काय बनणार आहे, मला पूर्ण करायचं आहे नाही, काय झालं तरी चालेल, मी शील पालन करण्यासाठी आहे. आणि जे लोक असा दृढ संकल्प करतात तेच लोक, तुम्हाला परेशानी होणार, कारण वातावरण तसं आहे, वातावरण तसं आहे. काय काय लोकांची एक मानसिकता आहे, सगळं जर वातावरण वाईट लोकांचं असेल आणि मग काही लोक जर बोलत असताना बोलतात की बाबा हा खोटा आहे, तो खोटा आहे, तो खोटा आहे, तो खोटा आहे, हाच लय खरा आहे का, हा एकटाच खरा असतो, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, सगळे खोटे असतात. पण जगाच्या दृष्टिकोनातून ते एक बोलल्या जातात. एक दुसरी एक महत्वाची उदाहरण सांगतो तुम्हाला. पावसाचे दिवस, पावसाचे दिवस आणि पावसाच्या दिवसांमध्ये एक 50 लोकांची बस या लोकांनी बुक केली. 50 लोक आहेत, स्त्री पुरुष 50 लोक आहेत, आणि ते यात्रेला चाललेत, तीर्थयात्रेला. ड्रायव्हर आहेत, किन्नर आहेत, लोक आहेत. गाडीत बसले तेव्हा पाऊस नव्हता, काय नव्हता, आणि भर वेगात गाडी चालली मस्त. पुढच्या गावात जात असताना संयोग असा झाला की एवढा पाऊस सुरू झाला, एवढा पाऊस सुरू झाला की धो धो, आणि गाडीचा वेग कमी करावा लागला. आणि एवढ्या काही विजा कडकडाट होत्या की असं वाटत होत्या की ते विजा गाडीवरच पडतात. म्हणून त्या ड्रायव्हरनी काय केलं माहित आहे का, ड्रायव्हरनी हे केलं की त्यांनी गाडी थांबवली. कुठं अंगावर पडली तर काय करायचं, आणि जशी गाडी थांबवली तशी लोकांना सांगितलं की पाऊस खूप सुरू आहे आणि विशेषतः विजांचा कडकडाट होत आहे, असं मला भास होत आहे की गाडीवरच विजा पडतात की काय, म्हणून मी गाडी थांबवलेली आहे. काय करा मग बरं. त्या लोकांनी, त्या गाडीतल्या बसणाऱ्या लोकांनी काय सुरू केलं असेल, पाऊस असला जास्त तर काहीतरी कर्म सुचतात ना, माहित आहे का काय कर्म सुचतात. तुम्हाला काय सुचलं असतं समजा, बाबा हे विजा लवकर दूर जाओ, पाऊस लवकर जाओ, या देवाचं नाव घे, त्या देवाचं नाव घे, दगडातल्या देवाचं नाव घे, खंडोबाचं घे, मसोबाचं घे, एकही धावून येत नाही, त्याबद्दल प्रश्न नाही आहे का नाही. कारण तुम्ही 1756 लोकांचे नाव घेत असाल तर तो म्हणेल की तो गेला तर मी त्याचं नाव घेतलं, मला काय, जाऊ दे तो जाईल. असा करता करता सगळे येतात, एकही कामात आहे, मरले का तसा. आणि रिअल मध्ये मरण्याचीच अवस्था तुमची लोकांची चालली, तरी देव सोडत नाहीत तुम्ही लोक. बाकीच्या लोकांना ठीक आहे, पण तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या लोकांच्या माणसाची अवस्था तर बेकारच होऊन बसली. आता बाबासाहेब सारखे महापुरुष सोडून दिले तुम्ही, आता तुमच्या देवाला नाही मानत तुम्ही, आता जागत्या बोलत्या अवलियाला मानायला सुरुवात केली, बाबाला. मग त्याच्यात कोणी अवगुणी असो का गुणी असो, कुठले असो, आपल्याला काय करायचं आहे त्यांचं, आहे का नाही. त्याची सुरुवात झाली. काय काय भक्त आहेत बरं याच्यात, लय वाईट वाटते त्यांना असं बोलत. अरे बापरे, बस जुवारीच लागते त्यांच्या. अरे हे बंतीची लय खराब आहे, मी तर मला माहित आहे किती खराब आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. अरे राजा तू त्याचा भक्त आहे तर पदरी काय पडलं रे, पायातल्या चपला काढून फेकल्याला नंगा चालत आहेत ना राजा, जरा दुरुस्त हो ना. बाबासाहेब म्हणतात सुटा फुटला पाहिजे, हा पायातले पाय जरा काढते. बाबासाहेब, एक बाबासाहेबांचं उदाहरणच ते वेगळं आहे. बाबासाहेब बोधिसत्व आहेत ना. नवीन मार्केटमध्ये कुठलाही कपडा आला ना तर बाबासाहेब पहिले त्याच्या सूट शिवट होते. बाबासाहेब याच्या बाबतीत लय भारीच होते, याच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत बाबासाहेब आहेत. मार्केटमध्ये आणला. भारतातले असे 3च राजकीय लोक होते की ते नवीन कपडा शिवत होते, त्यापैकी बाबासाहेब आंबेडकर आहेत. जरी बाबासाहेबांकडे जरी पैसा नसला, राजकीय क्षेत्रातली आबादी जरी नसली, पैसा जरी नसला, मात्र तरी सुद्धा कपड्यांनी बाबासाहेब टॉपवरच राहिले. 3 नंबरचे बाबासाहेब राहिले कपड्यात. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचं बघितलं, पूर्वज त्यांचे तर श्रीमंत लोक आहेत,
त्याच्याकडे चालत आले, त्यामुळे काही प्रश्न नाही. त्याच्या तर पॅरिसमध्ये कपडे धुवायला जात होतो ते, त्याचा भाग नाही आपल्याला. इथल्या पाण्याची काही घेणदेण नव्हतं त्याला, तिकडे पाण्याचं पाणी लय चांगलं आहे का. पैशावाल्याचे काम आहे हे लोक आहेत तसे. पण बाबासाहेब आंबेडकर काहीच नाही, पैसा आमदानी काय मिळकतीचं कोण नाही. पण त्यांच्या फाईटला आणि त्यांच्यात जरी बाबासाहेब उभं केलेत ना, तरी त्या दोघांपेक्षाही बाबासाहेब जास्त उठून उभे दिसत होते. काय तेच होतं ना बाबासाहेबांचं, त्यामुळे काय प्रश्नच नाहीये. आणि मग ह्या सगळ्या बाबासाहेब शिकवतात की तुम्हाला या मार्गाने चालत आहे. अरे तुम्ही रिवर्स गेअर टाकला ना, पायदन काढून टाकले. आणि तेच नाही तर तुम्ही आता असे लोक झाला लागले राजा, एवढं पाणी असून सुद्धा आंघोळा नाही करत रे हे लोक. बरं ठीक आहे, नका आंघोळ करू, ते कपड्या लत्त्याने तर चांगले राहा. त्याच्या अंगावर एवढ्या माशा नसतात तेवढे याच्या अंगावर असतात. हा तो विकतही नाही, तो तर बिचारा तो विकत राहते. समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे? याच्या अंगावर एवढा मोठा विचार करा, उभा ठेवायचं नाही. का दरिद्री म्हणून जीवन जगता तुम्ही? का कर्मफलाला तुम्ही अगदी नीच कर्माकडे झुकण्याचं काम करता? अरे बोधिसत्वाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात आलात ना, ह्या सगळ्या गोष्टीला तोडून राहील. अरे तुम्हाला बनायचं असेल ना तर एक भिक्षू अवस्था प्राप्त करा. नका संन्यासीच राहा तुम्ही, संन्यासी नका बनू, तुम्ही गृहस्थीच राहा. अरे पण असे टॉपचे राहा. तुम्हाला अध्ययन करायचं आहे ना तर एवढं प्रगती करायची आहे ना, तुमच्या खिशात पैसा नसला तरी चालेल, पण समोरच्या माणसाने तुमचा आदर केला पाहिजे. एवढी तुमच्यात ॲबिलिटी बाबासाहेबांनी केली, तरी तुम्ही नंग्या लोकांच्या नादी लावून सगळे गेला है ना. म्हणतात ना नंग्यासोबत नंगा म्हणजे गेला रात्रभर. ते तसंच आहे काम आमचं. हे जे काही शिकलेले जे काही 4-5 लोक आहेत ना, हे जे स्वतःला लय समजतात, याच्यात बाळापूरचा वकीलही होता राजा, त्याच्यात वकील तोय मेला बिचारा तसा करून. काय सांगणार, किती वाईट परिस्थिती आहे. काय बाबासाहेब सांगणार आहे, काय बाबासाहेब काय? अरे तुझ्या अंगावर कोट दिला ना बाबासाहेबांनी, तो लोक कल्याणाच्या हितासाठी, आणि तू पायातला कोणाच्या नादी लागणार आहे? बिड्या पेणाऱ्याच्या नादी. बाबासाहेबांनी एक तरी बीड पिली का? शील पालन महत्वाचं आहे ना, हे कर्तव्य करणं गरजेचं आहे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आम्हाला तसा पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. म्हणून पालन करण्यासाठी आमची तत्पर भूमिका आहे. एक आहे की आमच्या जीवनासंबंधी आम्ही पूर्ण ठाम निश्चय केला पाहिजे. म्हणूनच बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत भूमीतला राजमार्ग, जर सिद्धार्थ बोधिसत्वांची अवस्था किती मोठी महान होती माहिती आहे आपल्याला, की त्याला काय कशातच कमी नव्हती. मी कालच्या प्रवचनात सांगितलं की अशा 32 लक्ष महापुरुषांना 9 रत्नाचा लाभ मिळत असतो. त्यापैकी स्त्री रत्न एक असते, स्त्री रत्न सुद्धा एक असते 9 रत्नामध्ये. जे 32 लक्षण पुरुष आहे, सिद्धार्थ बोधिसत्व तर 32 लक्षण आहे. ऐश्वर्य आहे, धनसंपदा खूप आहे, प्रशंसा करणारे लोक आहेत, सेवा करणारे लोक आहेत, चाकर आहेत, नौकर आहेत, सेवा करणाऱ्या दास्या आहेत. झोपेवर डोळे लागेपर्यंत तर सेवक आहे, पण डोळे यदा कदाचित मध्ये जर डोळे उघडले तरी सेवक त्यांची सेवा करणारे आहेत, हवा घालणारे आहेत. किती ऐश्वर झालं माहित आहे. आणि स्त्री रत्न लागलं त्यांना. यशोधरा किती सुंदर होती, एवढी सुंदर, एवढी रूपवान होती. तिलाही सुद्धा सिद्धार्थ बोधिसत्वानी याला ठोकर मारली. बघा, सिद्धार्थ बोधिसत्वानी याला ठोकर मारली, संपत्तीला ठोकर मारली, आणि संन्यासी व्रत धारण केलं, बुद्धत्व प्राप्त केलं, आणि समूळ लोकांच्या दुःखाचं कारण जाणलं, त्यांना मुक्तीचा मार्ग देण्यासाठी शील शिकवलं. हे शील शिकवलं, तोच एक भाग. इथं एक वेगळं परिस्थिती झाली. हा शील मार्ग सोडून दिला आणि आम्ही काही लोक हे संपत्तीला अगदी बळी पडण्याचं काम केलं. मग वाटेल त्या प्रकारच्या अघोरी विद्या सुद्धा या लोकांनी जवळ करण्याचं काम केलं. विपरीत बुद्धी, विनाशकाल, हे सगळं होते. याला जर खऱ्या अर्थाने बदलायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये बुद्धाने शिकवलेली जी शील पारमिता आहे ती पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. प्राण गेला तरी चालेल, पण शील नाही. म्हणून मगाशी सांगितलं की भगवंत श्रावस्तीच्या बाजूला असताना एक ब्राह्मण होता.
तो ब्राह्मण होता, एवढा भिकारी झाला, तो भिकारीच म्हणू आपण त्याला थोडक्यात, पण शिलावर हाचा युद्ध नाही केली, शील कमी नाही करू दिलं, बिलकुल शिलामध्ये परिपूर्ण. अशी त्यांची अवस्था झाली त्या ब्राह्मणाची की त्याच्या अंगावर कपडा सुद्धा राहिले नाही, हात नाही पसरले कोणाच्या समोर, त्यांनी बिलकुल हात नाही पसरले दोघे जण. आणि एवढी हालाकीची परिस्थिती झाली, एवढी भयानक परिस्थिती झाली, भयानक परिस्थिती झाली. कपडे नाही दोघांना, आणि आता तर फक्त एकच धोती आहे, दोघांमध्ये घालत होते. जर पुरुषांना बाहेर पडायचं म्हणजे नवऱ्याला जर बाहेर पडायचं असेल तर तो धोती घालून जात होता, बायको घरात नग्न. तिला जर बाहेर पडायचं असेल तर ती धोती घालत होती, नवरा घरात नग्न. आणि भगवंताचं प्रवचन सुरू आहे. त्या नगरामध्ये भगवंत आले, आणि आल्यानंतर तिथं भगवंताचं प्रवचन सुरू झालं. कानावर शब्द पडले, पुण्यवान आहेत ना, सिलवान आहेत ना, सिलवान लोकांच्या कानावर जर बुद्धवाणी पडली ना, तो खेचून येतो, इथं खेचून. 2012-13ची गोष्ट आहे. या शाळेमध्ये समोरच्या जैन लोक आले होते, जैन लोक, त्यांचे नग्न साधू आणि त्यांची सेवा करणारे लोक होते, काही महिला होत्या. आणि आम्ही इथं ध्यानाला बसलो होतो. मी होतो, विलास गवळी होते, ध्यानाला बसलो. आणि आम्ही त्यावेळेस 6 ते 7ची ग्रुप सिटिंग करत होतो. लावला तिथे रोड त्यावेळेस तो एक होता. इथून कसा आवाज गेला असेल मला माहित नाही त्या माणसाला. त्यांचे धर्मगुरू होते, सगळे बसले. त्यातला एक शील पालन करणारा, त्याच्यात एक जे बुद्धाशी, जरी जैन धर्मी असला, जैन लोकांचा भक्त जरी असला, तरी बुद्धाच्या शिलाशी नाळ जोडलेला आहे. इथं ग्रुप सेटिंग 5-10 मिनिटं झाले, 5-10 मिनिटं झाले, ग्रुप सिटिंग सुरू झाली. तो एवढा धावत आला ना, एवढा धावत आला, त्याने कोणाचं ऐकलं नाही, आला आणि आमच्या पाठीमागे जाऊन बसला, ध्यानाचा बसला. ग्रुप सिटिंग मंगलमैत्री झाली, 10 मिनिटाची मंगलमैत्री झाल्यानंतर उठलो आम्ही. तो बसूनच होता, आम्ही उठला गेलो. नंतर 2-8 मिनिटं तो उठला आणि सांगितलं, बोले मैं जो मेरे धर्मगुरु आ गए ना, तो सेवा करने के लिए आया था, लेकिन क्या इतने वाइब्रेशन आपके इतने स्ट्रांग है, इसलिए मैं खींच के आया. बोले मैंने किसी को सुना ही नहीं, मेरे ऊपर बोले एक जिम्मेदारी है, वो जिम्मेदारी बोले मैंने छोड़ दी, पहले खींच कर आया है. किती बुद्धाचे तरण शुद्ध आहे, एवढा खेचत आला. इथं कोणा जातीचा धर्माचा आहे, बुद्धाच्या शिलाची संबंधित पालन करायचं, तो खेचून येणारकडे बुद्धाकडे दिल्यानं सोडून जैन लोक सगळे इकडे आला आणि शांत राहिला, एकदम शांत. आणि सांगितलं की इतना अच्छा लगता है या हर दिन बोले ग्रुप सिटिंग होती है. म्हणा हाँ हर दिन होती है, सुबह और शाम होती है. केलं, किती प्रभाव आहे पालन करण्याचा. शील पालन हा महत्वाचा आहे, आणि तो बुद्धाच्या संबंधित येतो. हे सगळं खेचून येत आहे, आणि तेच महत्वाचं. शील पालन करणार आहे म्हणून अशिलामध्ये किती राहिलात, किती अशिलाचं पालन करत राहिला तरी एक शीलवान माणूस त्याच्यातून बाहेर पडू शकतो. म्हणूनच हे काय की पावसाचे दिवस खूप आहेत, बस पूर्ण भरली, आणि बस पूर्ण भरल्यानंतर तिथं पुन्हा झाला ड्रायव्हरने सांगितलं विजा चमकतात आणि आता करायचं काय. मग त्यांची सुरुवात झाली, काय करायचं, आपापल्या युक्त्या सुरू केल्या. हे करा, ते करा, भजन करा, कीर्तन करा, कोणी कोणी संकल्प करा, अरे देवा मी जर अमुक केलं असेल तर हे अमुक होऊ दे. संकट आलंच की होते बरं. तुम्ही करताय की नाही मला माहित नाही, संकट आली की करताय ना तुम्ही. तुमच्यावर समजा अंधार झाला, महिलांची गोष्ट सांगतो, खूप अंधार झाला, आता कोणीच माणूस नाही किंवा वस्ती नाही, कोणी काहीच नाही, एकटाच आहात तुम्ही, तर काय करणार तुम्ही, घाबरणार तर हे नक्कीच. पण घाबरल्यानंतर काय करणार तुम्ही माहित आहे, दृढ संकल्प करणार. काय करणार म्हणा, अरे देवा वाचव मला, अमुक देव तमुक देव, सगळ्या देवाचे नाव घेऊन घेऊन पशीना पशीना होतो तुमचा माय. झालं मग शेवटी ते सगळं संपलं की मग येतात तुमच्यावर तुम्ही येता. नंतर कशा येता माहित आहे,
मी जर खरंच चांगलं काम केलं असेल तर माझं रक्षण हो. मग हे अगोदरच बोलायला पाहिजे होतं. काय गरज होती काय रिकाम्या लोकांच्या नावा घेण्याची? काय गरज होती का? आपल्यावर आलं पाहिजेत ना आपण. आम्ही आमच्यावर उतरत नाही. आमच्या म्हणजे त्याला दुसरा शब्द म्हणतात, आमच्या अवकातीवर नाहीत आम्ही पहिल्यांदा दुसऱ्याची अवकात दाखवतो. भलतेच नाव घेत बसले, हा देव तो देव अमुक देव तमुक देव ते बघ, त्यांनी काहीच झालं नाही. मग आपल्या अवकातीवर येतो आपण. मी जर खरंच मी कोणाची माने बारे मग त्याच्यातून मी माया सासूची जर चांगली सेवा केली असेल तर मग खरं हो. आता इमानदारीनं कोणी सेवा करत नाही सासूची, आहे का नाही? हे एक सत्य परदानी आहे ना, सत्य खरी आहे का नाही? ज्यांना ज्यांना सास आहेत ना त्यांनी करावं सेवा, नाही तर व्हायचे वादे. मग नाही तर मग सगळ्यांचे ना रिकाम्या लोकांचे नाव घेसा ना सगळा पशिना होईल. ते करू नका काम. त्या बसवाल्या लोकांनी सुद्धा संकल्प केला. एक जण पुढारले लावतो त्याने म्हणलं काय करायचं नाही, आपल्या गाडीत कोणीतरी दुर्विचारी माणूस बसलाय, शीलभंग करणारा बसलाय. कोण बसला, कोणाचं नाव घ्या. आता तुम्हाला जर म्हटलं तुम्ही शीलभंग करणाऱ्या नाही का आली जवळ माझी, तुला कसं माहित? म्हणजे अशा बस मधल्या कोण म्हणणार आहे कोणाला? त्यामुळे हातापाय होण्याचे काम आहे. मग त्यांनी तेच बंद केलं. ते म्हणलं तसं नाही. मग काय करायचं, आपण असं तपासू. याचा पंडा बघा कसा यांनी केला. काय केलं माहित आहे की जो माणूस या बसमधून उतरेल आणि समोर बोरीचं झाड दिसते, त्या बोरीच्या झाडाला हात लावून आला की समजा या दोघं तिघांना हे करून घेतलं होतं गाडी, यातला कोण भंग आहे म्हणजे पुण्यवान नाही, म्हणजे पापी म्हणू आपण त्याला. कोण यातला पापी आहे? जो पापी आहे, जो पापी खाली उतरला, जो पापी खाली उतरला की समजून चालायचं. जो पापी उतरला की तो गेला की त्याच्या अंगावर पडेल, तो मरेल, आपण सगळे जगू ना, असा त्यांचा अर्थ होता. किती शहाणे लोक झाले आहे का नाही? मग यांनी हे दोघं ठिकाणी ठरवलं. मग गाडा सांगितलं चला उतरा तुम्ही जा. यांना असं वाटलं आपण पापच नाही केलं तर काय करणार. ठीक आहे, पण तरी नाही हो नाही हो नाही हो. एक जण उतरला, तो गेला तर घाबरत गेला, ओला भिजवत गेला तर घाबरत गेला, हात लावला, लगेच गाडीत आला, लगेच समाधान केलं, नाही मी पुण्यवान आहे, काही झालं नाही, आपल्या अंगावर पडली नाही. सगळे झाले, सगळे एकच राहिला, एक माणूस राहिला. त्याने हात जोडले, सांगितलं नाही हो मला लय पाणी आहे म्हणे, खूप पाऊस आहे, मी नाही जात. मला जावं लागते, सगळ्यांनी केले ना, तूच राहिला, तुझ्यामुळे झेल होत आहे, तुझ्यामुळेच होत आहे. तो म्हणले नाही हो, हात जोडले त्याने, नाही हो नाही हो नाही हो नाही. त्याला नको नको ते बोलले ते लोक. एवढे काय बोललेत ना की त्याला एवढ्या खालच्या शब्दात बोलले, खूपच शिव्या घातल्या, हे केला. उतर तू गाडीच्या गाड्यात, जबरदस्तीनं तो गेटवर आणला, गेटवर चढा, खाली उतरला, एक पाय परत आला. तो म्हणले राव द्यावर पाणी आहे, खूप आहे. नाही, त्याला सांगितलं हाच पापी आहे. सगळेचे सगळे बस मधले लोक म्हणत होते हाच पापी आहे, पापी आहे, पापी आहे ना. तो म्हणले मी पापी असू द्यावर पण मी बसतो, राव द्याला जाणार, आता काय करणार. नाही हो नाही नाही, जबरदस्तीनं दिलं ना. दरवाजा बंद केला. लाज म्हणजे त्याला काय मोठ्या कष्टोकष्टी त्यानं तिकडे बोरीच्या जवळ गेला. जसा बोरीच्या जवळ गेला तसा विजांचा कडकडाट झाला आणि बसवर कडकडाट वीज कोसळली, सगळेचे सगळे खाक झाले. आता काय म्हणायचं, काय म्हणायचं. तो बिचारा जगला आणि हे काय झालं, कोण पापी आहे. मगाशी काय बोललो मी, लक्षात आहे तुमच्या. म्हणून बुद्ध म्हणतात समूह जरी शिलाचं पालन करणारा नसेल, त्याने एकटा जरी असला तरी एकट्याने बाहेर पडलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शील पालनाचं. शील एवढं रक्षण करते तुमचं. आणि जर कदाचित तो बसमध्येच, आता तुम्हाला आठवते, जर समजा तो बसमध्येच राहिला असता तर सगळे जण एवढा शील मजबूत असते, एवढं शील मजबूत आहे, एवढं स्ट्रॉंग आहे. 50 लोकांमध्ये एखादा जरी शीलवान माणूस असला ना तरी 50 लोकांवर कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ शकत नाही, कारण याच्या शिलाचं व्हायब्रेशन चालत राहतं. याच्या ज्या लहरी आहेत ना, नेटवर्क जे आहे, याचे जे तरंग आहेत,
या तरंग त्याचे पसरतात आणि त्या शीलमुळे, म्हणून एक शीलवान माणूस हा अनेक लोकांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यासाठी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणतात, मला हे लोक घाबरत नाही, मला घाबरतात केवळ फक्त मला घाबरण्याचं काम असते ते माझ्या शीलावर महत्वाचं आहे, कारण शीलाला मला घाबरतात. हेच बाबासाहेबांना दाखवायचं होतं. शील ह्या सगळ्या गोष्टीचं कारण ठरू शकते. आपणही सुद्धा आहे. आणि या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये भिक्षू हा शील पालन करत आहे. कधी शील तुटते, कधी पुन्हा येते, कधी तुटते. नाही असं नाही, माणूस आहे ना तो, पण कधी खोटं बोलू शकते, होऊ शकते, एखादं शील पण होऊ शकते. कधी कधी तुमच्यामुळे शील तुटू शकते. की का कधी कधी होता ना 12 वाजता बिचारा भिक्षूंना भोजन करायचं असते, नाही 12 वाजता होत, तुमच्याकडून सुटल्या जाते. आणि मग तुम्ही तुमच्यावर येता की म्हणते तुम्ही जेवण नाही केलं तर मग आम्हाला पाप लागेल, आहे का नाही? हा पापात चालला, त्याचं काही घेण देण नाही तुम्हाला. मग किती मानसिकता लोकांची तुमची वेगळी आहे. तुम्ही भरतेची पापात जा, पण आमचं पुण्य झालं पाहिजे. अरे दोघांचं पुन्हा बाधी ठेवण्याचं काम केलं पाहिजे आपण. त्यालाही 12 तुम्ही बोला ना, तुम्ही बोला. मला जे पूजाला किंवा कार्यक्रमाला बोलावतात ना, मला लोक बोलावत असताना सांगतात, भंतीजी मग उद्या आमच्याकडे यायचं आहे. मग पहिल्यांदा विचार वेळ सांगा मला किती. ते म्हणतात तुमच्या मनानं. त्यांना माहीतच नाही मी म्हणजे लयच वरचा आहे म्हणून. मी त्यांना म्हणतो तुमच्या माझ्या मनानं. मग त्यांना म्हणतो मी पहाटे 4 वाजता येतो. बाबा मग नाही 4 वाजता नका. मग किती वाजता? मग किती वाजता येऊ ना? मग तुम्ही असं करा 9:30 वाजता. किती वाजता बोलावं जाते? आता 4 वाजता म्हटल्यानंतर 9:30 म्हणजे तरी 5 तास. ते म्हणते बस 5 तास बरोबर आहे. तरी त्यांच्या घरी आम्ही 9:30 वाजताच्या अगोदर 10 मिनिटं पोहोचतो. तरी राहतात घरातले कामच, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं. मग आम्ही घरात गेल्याबरोबर जा भांडणं सुरू होतात की विचारू नका. मी बऱ्याचशा ठिकाणी असा विचार केला, आपण यांचं कल्याण करायला आलो का यांच्यात भांडणं लावायला आलो? मी जर आलो नसतो, बरं भांडते कोण? मग भांडण्यासाठी कोण कोण असते? बस 2 दुसऱ्या तिसरा कोणीच नसते. भांडतात कोण? मग तो म्हणते तू लेट उठली ना, हे म्हणते तुम्हीच तर पसरून होता. काय मोठी आवड. किती लोकांना सांगितलं अरे भांडू नका, जे झालं असेल ना शांततेत. आम्ही आलो कशासाठी? कल्याण आहे. मग तुम्हाला वेळ कधीची दिली? सकाळी 9 तुम्हीच दिली ना, 9:30ला. मग 10 मिनिटं बोलावं. तुम्हाला वाटत असेल की 10 मिनिटं लेट यायला पाहिजे, आता घराच्या बाहेर नाही भतीजी थांबा, आता नका जाऊ, थांबा झालं. मग भांडू नका ना. भांडण्याने काही होत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही भांडताय म्हणजे काय म्हणताय? एक मी ऑब्झर्व केलं, मी आलो म्हणून तुमच्यातलं जे भांडणाचं जे आहे ते उभारून आलं. समजलं ना? मी आलो म्हणून त्याला वाचा फुटली, म्हणजे ते ऑलरेडी ते खांडू काय ना ते भरलेलंच आहे. मी आल्याबरोबर त्याला टच मारल्याबरोबर ते फुटलं व्हायला लागला. समजलं ना? हे अशा प्रकारची मानसिकता आहे. भिक्षू आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होत, म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरात कलह आहे, तो कलह आहे. आणि हे तेवढंच महत्वाचं आहे. याला दुसरं एक महत्वाचं अंग सांगतो तुम्हाला. भिक्षू आल्यानंतर तुमच्या घरात वाद होत असतील ना, तर तेवढ्या पुरते होतात. पण समजदार भिक्षूंचं लक्षण हे आहे की त्याला शांत करण्याचं काम केलं पाहिजे. तो ठीक आहे झालं, मैत्री प्रदान करतो, बघतो 10 मिनिटं बडबड होते, 11 मिनिटात शांत. भंतीजीचं भोजन गिजन झालं, सगळं झालं, आशीर्वाद झाला, धम्मदेशना झाली की मग लगेच दोघांच्या चेहऱ्यावर हसल्या जातात. आणि मग निघायच्या वेळेस म्हणतात भंतीजी सॉरी माफ करा आम्हाला, आम्ही दोघं जण विनाकारण भांडलो. मग त्यांना म्हणत असतो अरे मायबापांनो नका भांडू, गरज नाही. हा शील मार्ग आहे आणि हा शील मार्ग अनुसरण्याचं काम केलं पाहिजे. आजची प्रवर्णात पौर्णिमा जी आहे ती भिक्षूंना कठीण अवस्थेतून पूर्ण करण्यासाठी आहे. कठीण यासाठी म्हटलं कारण 3 महिन्या 4 महिन्यापर्यंत कोणीही एकत्र जागेत थांबू शकत नाही. जरी तुम्ही वर्षानुवर्षे घरामध्ये थांबलात तरी मात्र तुम्ही बाहेर जात असता, बाहेरून येत असता, तुमच्या घरात सुद्धा तुम्ही शील पालन करू शकता. भिक्षूंसाठी ती खूप कठीण परिस्थिती असते.
आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जे भिक्षूंना जे प्रवरणा करतात, म्हणजे आता समाप्ती करतात, त्या समाप्तीला जे काही लोक दान धर्म करत असतात त्यांना दान धर्म यासाठी करत असतात आणि ते भंतेजी त्या अवस्थेमध्ये आलेले असतात की त्या लोकांनी जे दान केलेलं आहे त्यांच्याकडे बघतात आणि बघितल्यानंतर तो भाव करतात की हे वस्त्र माझ्यासाठी दिलं, किती कठीण आहे, अरे या लोकांच्या प्रती सदैव मंगल कामना आहे, अरे हे दान अधिक यांची प्रगती हो, अधिक धनवान होत, बिचारे यांच्या इच्छा आहेत, काही प्रतीच्छा आहेत, यांच्या खूप मोठ्या आकांक्षा आहेत, या आकांक्षा कशा पूर्ण होतील यासाठी तो आपलं चित्त एकवटतो आणि एकवटून तो मंगल मैत्री देत असतो आणि तेच सगळ्या गोष्टी आहेत. मंगल मैत्री करण्यासाठी या गोष्टी होतात, त्याला जोड तुम्ही देता आणि भंतेच्या दोघांच्या या दोघांतून अत्यंत महत्वाचे काम होते आणि दोघांच्या हिताचे एक कर्तव्य होते. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात असतात. खरं तर म्हणजे हा भाग जो होता प्रवचनाचा, हा कठीण याच्यावर बोलायचं होतं मला, पण एक जण आले आणि बोललेत मला की मनुष्याच्या जीवनामध्ये शील काय आहे याच्यावर आपण आज बोलावं. तसंच एक मूर्तिजापूरचे वानखडे म्हणून होते, त्यांनी मला अगोदर सांगितलं की भंतेजी आज धम्मचक्र प्रवर्तना सूत्रावर या ठिकाणी बोला. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रावर मी नंतर कधीतरी पौर्णिमेच्या बोलेल, कारण तो विषय खूप मोठा आहे. धम्मचक्र हे खूपच महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा उद्देश होता की बाबासाहेब आंबेडकरांनी काल अशोका विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. या द्विधातला त्यांना अर्थ जाणून घ्यायचा होता, या उद्देशाने त्यांनी मला तशी विनंती केली होती. आताही सुद्धा माझ्या विषयात हा एक महत्त्वाचा आहे आणि त्यांनी सांगितलं की शिल्प, म्हणून या शिल्पाननाला एक महत्त्वाची भूमिका पुष्ट करत असताना केलं. बंधूंनो, माता भगिनींनो, आपण या ठिकाणी बुद्धभूमीला येत असताना माझं सगळ्यांना अगदी मनापासून सांगणं असते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बुद्धभूमीतून जात असताना शील पालन करायला लागलं पाहिजे. शील पालन करा, तुम्ही शील पालन करा. अधिक तुम्हाला वाटत असेल शीलपालनात मी कल्याण मित्र आहे तुमचा, तर जरूर कल्याण मित्र मला स्वीकार करा आणि शीलपालनामध्ये काय काय कमी होते ते सांगा. एकमेकाला आपण पूरक बनू, कारण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला स्वप्नातला आदर्श भारत पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि त्या भारतातला मी एक नागरिक आदर्श म्हणून बुद्धाची विशृंखला हे अधिक लोक कल्याणासाठी कशी पुढे सरकेल यासाठी आपण प्रयत्न करूया. हे कठीणचीवर किंवा कठीण हे परिस्थिती आहे, ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल तुमच्या प्रती आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना करतो. ज्या ज्या परिसरातून आले त्या त्या परिसरातल्या लोकांच्या प्रती मंगल कामना करतो. सगळ्यांच्या आपल्या इच्छा पूर्ण होत, सगळ्यांचे कर्तव्य आपले पूर्ण होत, आपल्या ज्या काही इच्छा आपण काही जे संकल्प केले ते संकल्प आजच्या पौर्णिमेच्या दिवशी जसं प्रकाशित झालेलं वातावरण आहे, शीतल आहे, अशी जीवनामध्ये तुमच्या प्रकाशमय वातावरणाची लहर निर्माण हो की ती चिरकालपर्यंत राहो. तुम्ही सुखी राहिलात की भिक्षू सुखी राहील आणि भिक्षू सुखी राहिलात की समाज अबाधित राहील आणि समाज जर अबाधित राहिला तर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडेल आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा भारत निर्माण झाला तर पुन्हा इथं बुद्ध निर्माण व्हायला कमी वेळ लागणार. आपण ते करायला सुरुवात करा, एवढं सर्वांकडून अपेक्षित करतो. मी जाणीवपूर्वक सांगतो की मी हेही तुम्हाला बोलत असतो की तुम्ही दान धर्मी झालं पाहिजे. मी तेवढा पुरता आता एक स्वार्थ मी बाळगत आहे. मी खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही खूप दानी बना. तुम्हाला काय दान करायचं आहे मी हे ते नाही सांगत, तुम्ही किती दान करा मला ते नाही म्हणायचं आहे, पण मी जाणीवपूर्वक सांगतो आणि माझा दर पौर्णिमेला हा रेटा राहणार आहे तुम्हाला. मी जाणीवपूर्वक आज माझं हे तुम्हाला दानाचं महत्त्व वाटणार नाही. तुम्हाला वाटत असेल किंवा अन्य लोक काही लोक बोलतात की बाबा भंतीची पैसे मागतात किंवा मागतात हे करतात, त्यातलेच बिसंगपाल असेल, आता म्हणत असाल तुम्ही, मना हरकत नाही, हा दोष लावण्यासाठी मी पुढे आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण मी जाणीवपूर्वक सांगतो, वारंवार तो दोषही लावण्याला काय हरकत नाही, पण तुम्ही दानी बनलं पाहिजे. दानी यासाठी बना कारण दानच दुःखावरचं मूळ कारण आहे. जर दुःख तुमचं कमी करायचं असेल तर दानी बनलं पाहिजे आणि दानी बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, ते कर्म करा. तुम्हाला किती दान करा, मी असं म्हटलं काय की 10 रुपये दिले दान म्हणणार पाहिजेत, नाही, तुम्ही दान करा. मी एक दानाचं उदाहरण सांगितलं ना की जो श्रावस्तीच्या जेतमनातला जो ब्राह्मण होता ना तो नग्न होता,
पण शीलमध्ये परिपूर्ण होता. बुद्धाचे वचन आले आणि बुद्धाचे वचन ऐकल्यानंतर त्यांनी लगेच सुरुवात केली ना, अरे एवढी प्रगती झाली त्याची. त्याने धोती दान दिली ना, एकटं दोघांमध्ये एक धोती घालणारा तो ब्राह्मण, बायको आणि नवरा हे दोघं जण घालत होते. अरे तो संध्याकाळी प्रवचनाला सकाळी प्रवचनाला गेला ना, तर त्यांनी ते धोती का नग्न झाला आणि भगवंताला धोती दिली. मगाशी मी सांगितलं बुद्ध काही स्वीकारतात ना, त्यासाठी मला सांगा त्या धोतीची काय गरज होती का बुद्धांना? गरज होती का? अरे राजे महाराज त्यांना महावस्त्र दान करत होते माहिती आहे का? आणि याची लंगोटी याची धोती घेऊन काय भगवान बुद्ध काय करणार होते का? नाही, घेतली यासाठी, कारण त्याच्या जीवनात त्याला सामर्थ्य मिळालं पाहिजे, त्याची पुण्यपारमिता अधिक बलवत्तर झाली पाहिजे. आणि बुद्धाने ते स्वीकारलं ना, त्यावेळी स्मित केलं, हसले आणि हसल्यानंतर त्याला त्याचा परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी राजाने त्याचा सत्कार केला आणि 2 जोडी त्याला वस्त्र दान केले. त्याने ते दान केले, नंतर 4 दिले ते दान केले, नंतर 8 केले ते दान घेऊन राहिले, नंतर 16 कंबल त्याने दान केलेत, ते 16चे 16 दिलेत, नंतर 32 दान केले. त्यावेळेस 32 साधे केला. त्याला सांगितलं की राजाचा अपमान होईल म्हणून त्यांनी 2 जोडी फक्त आपल्यासाठी वस्त्र घाले, 30 वस्त्र भगवंताला दान देऊन टाकलेले आहेत. याची एवढी शीलपारमिता बघत असताना राजाने त्याचा अगदी सत्कार ठेवला आणि त्याच्यातलं ते गाव त्याला दातक देऊन टाकलं आणि त्याची कारभार त्याला दिला. त्या गावाचा राजा त्याला करून टाकला. तो राजाचा एक महत्वाचा भाग पुढे केला त्याने. किती महत्वाच्या गोष्टी होतात, शील पालनातूनच होतात या गोष्टी, आणि हे कर्तव्य. म्हणून म्हणतो की तुम्ही आज जे काय दान करत असाल, काय आणलं ते मला माहित नाही, ते दान करत आहे, त्या दानावरच तुमची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. आणि ते करत राहा, एवढं वारंवार सांगतो. पुन्हा आपल्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सर्वांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो.